नमस्कार मैत्रिणींनो, सुपर अँड अट्रॅक्टिव्ह आर्ट्स या चॅनलवरील तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला चांदण्याची रांगोळी काढून दाखवणार आहे। 10 ते 10 थेंबांची अतिशय सोप्या पद्धतीने ही रांगोळी 10 थेंबांची दाखवणार आहे। आता एक लाईन आपण आधी काढून घेऊया। अशी ही 10 थेंबांची लाईन झालेली आपली काढून। आता खाली आपण तसेच त्या थेंबाखाली थेंब घ्यायच्यात आणि तशीच 10 थेंबांची अजून लाईन काढून घ्यायची। आता ही दुसरी लाईन पण आपण काढून घेतली 10 ते 10 थेंबांची। ही तिसरी लाईन पूर्ण झाली। चौथी पण पूर्ण झाली। आता 5वी लाईन ही 6वी लाईन। हे 6 झाले पूर्ण। आता हे 7 ही 8 ही 9 आणि आता हे 10 शेवटचं पूर्ण करून घ्यायचं आता आपल्याला। असे हे उभे पण 10 आलेले आहेत। हे पूर्ण 10 थेंब झाले असे उभे पण, आणि आडवे पण 10 झालेले आहेत। म्हणजे 10 ते 10 थेंब आता पूर्ण झालेले आहेत आपले काढून। आता हा थेंब जो आहे तो सोडून द्यायचा आहे। याच्या जवळचा जो 2 नंबरचा थेंब आहे तो या थेंबाला जोडायचा आहे आणि हा इकडच्या थेंबाला जोडायचा आहे। असं इकडे एक रेष मारायची। आता हे टोक त्या थेंबाला जोडायचं, तिकडचे टोक त्या थेंबाला जोडायचे। आणि नंतर ते त्या टोकाला जोडायचे। हा थेंब सोडून द्यायचा मधला। ही अशी रेष मारायची।
नंतर तो थेंब सोडून द्यायचा मधला आणि मग तिरकस त्या थेंबाला ती रेष जोडायची आहे. आता इथे जसे केले आपण तसेच इकडे पण करायचे आहे. असं ह्या थेंबाने त्याला जोडायचं आणि इथे पण एक थेंब सोडून तिथे त्या थेंबाला तिरकस जोडायचे, ती रेष जोडायची आणि मग आता ह्या थेंबाला जोडायचं ते टोक आणि ते याला जोडायचं, ह्या थेंबाला जोडायची ती रेष जसे इथे केले तसेच इकडे पण करायचे. त्या थेंबाला जोडायचं आणि इकडे या थेंबाला जोडायची ती रेष, म्हणजे समोरासमोरच्या बाजू सारख्या आल्या आणि इकडे ह्या थेंबाला जोडायचे. म्हणजे एक प्रकारचा डब्ल्यू सारखा आकार आपल्याला तयार करत जायचा आहे. आता इकडे ह्या थेंबाला जोडायचं, जसे आपण तिथे जोडले तसं इथे जोडले तसं इथे पण तसंच करायचं आहे सेम आणि इकडे पण तसंच करायचं आहे. एक थेंब मध्ये सोडून द्यायचं आणि तिरकस तिथे त्या रेषेला जोडायचं. इथे पण तिथे त्या रेषेला जोडायचं, मध्ये एक थेंब सोडून द्यायचा. आता हे जसं समोर घेतलं तसंच इथे पण तसंच जोडायचं आहे. म्हणजे चांदणी जी आहे तशी एक प्रकारचे डब्ल्यू सारखा आकार आपल्याला तयार करत जायचं आहे. इथे जसं जोडले तसंच इकडे पण जोडायचं आहे. आता ही दुसरी चांदणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर आता हा थेंब याला जोडायचा आणि हे या रेषेला जोडायचं. इथे पण तसंच करायचं आहे. हे जसं केलं आहे इकडे तसंच त्या चांदणीला पण तसंच करायचं आहे. थेंब मध्ये सोडून द्यायचा आणि तिरकस असं रेषा मारायची. आता इथे मध्ये एक थेंब सोडलेला आहे आपण. इथे जसं रेष मारली तशीच सेम इकडे पण करायची आहे आपल्याला. जसं तिकडे केलं तसंच इथे पण तसंच करत जायचं आहे. म्हणजे एक प्रकारचा व्हीचा पण आकार तयार होतो, डब्ल्यूचा पण आकार आपल्याला दिसतो आणि जर असं सरळ चांदणी मधल्या भागातून बघितलं तर एम सारखा पण आकार दिसतो. आता जर इथे तसंच जोडायचं आहे. इथे कसं केलं तसंच सेम इथे करायचं आहे आपल्याला. आणि ती रेष त्याला जोडून द्यायची. इकडे पण तसंच करायचं आहे. समोर जसं इथे केलं तसंच त्याच्या समोर पण तसंच करायचं. ही रेष थेंबाला जोडायची आणि पुन्हा ही रेष याला जोडायची. समोरासमोरच्या बाजू सारख्या येतात. आता इथे जसं केलं आहे आपण एक थेंब सोडून तसंच सेम इकडे पण तसंच करायचं आहे. इकडे पण आणि इथे पण तसंच करायचं आहे आपल्याला. एक थेंब सोडून मग करायचं. म्हणजे त्याच्या समोरची बाजू पण तशीच आहे. तसंच इथे पण याच्या समोरची बाजू जशी आहे तसंच करत जायचं आपल्याला. एक थेंब सोडून आता याची जर बघितली आपण समोरची बाजू तसंच इथे पण जोडायचं आहे. आता इथे जसं जोडलेलं आहे आपण तसंच खाली पण तसंच जोडायचं आहे.
आता ह्या थेंबाला जोडायचं. आता जसं इथे जोडलं, आता इथे जसं केलेलं आहे तसंच बाजूला पण तसंच करायचं आहे. मध्ये एक थेंब सोडून तिरकस रेष मारायची. जसं इथे केलं आपण तसंच इकडे पण करायचं. एक थेंब सोडून मध्ये तिरकस रेष मारायची, त्याला जोडून द्यायची. हे झालं आपलं पूर्ण. आता हे जसं केलेलं आहे आपण तसंच आता हे बाजूला करायचं आहे आणि इकडे पण सेम तसंच करायचं आहे. इथं पण तसंच करायचं. त्या थेंबाला जोडून घ्यायचं. डब्ल्यू सारखा आकार तयार होऊन जातो. आता जसं इथे केलेलं आहे तसं एकदम समोर त्याच्या बरोबर तसंच येणार. आता ते टोक त्याला जोडून द्यायचं. जसं इथे केलेलं आहे तसंच सेम त्याच्या समोर तसाच आकार येतो. अशा ह्या 3 चांदण्या तयार झाल्या. आता एकच चांदणी आपली राहिलेली आहे. इथे असे हे थेंबाला जोडून द्यायचं. जसं इकडे केलं आपण तसंच. इथे एक थेंब सोडून मध्ये जसं तिरकस घेतलं तसंच इथे पण तसंच घ्यायचं आहे. इथे पण तसंच घ्यायचं आहे त्याच्यासारखंच. तिरकस थेंबाला आता ते जोडायचं. इथे जसं केलं तसंच इथे पण करायचं आहे. आता त्याच्या समोर पण तसंच येणार. झाली समोरासमोर बाजू सारख्या आल्या. आता इथे जसं आहे तसंच त्याची समोरची बाजू पण तशीच येणार. एक थेंब मध्ये सोडायचा आणि मग त्या तिरकस थेंबाला जोडायचं. तिरकस रेष जोडायची अशी इथे पण आणि इथे पण. आता हे टोक जे आहे ते ह्या थेंबाला जोडायचे आणि इथे पण तसंच करायचं आहे. तिथे रेष मारायची. हे याला जोडायचं, त्या चांदणीला जोडायची ती रेष. जसं तिथे केलं तसंच इथे पण तसंच करायचं आहे. इथे पण तसंच करायचं आहे. सर्व चारी बाजूंना सारखं येईल.
हे जसं जोडलं तसंच इथे हे याला जोडून घ्यायचं आहे. इथे पण तसंच जोडायचं आहे. आणि इथे पण तसंच जोडायचं आहे. इथे पण तसंच जोडायचं आहे. म्हणजे एक प्रकारचा डब्याचा आकार त्या ठिकाणी असा तयार झालेला आहे. आता मध्ये आपण फुली मारून घ्यायची आणि स्वस्तिकचा आकार तयार करूया आपण. आता या फुलीचे टोकं स्वस्तिकसारखे तयार करून घ्यायचे. हे टोक याला जोडायचं आणि हे टोक याला जोडायचं. अशी तिरकस जोडायची आहेत आपल्याला. म्हणजे ही आपली स्वस्तिक पूर्ण झाली. अशा पद्धतीने ही 4 चांदण्या तयार झालेल्या आहेत आणि मध्ये स्वस्तिक आलेलं आहे. अशा पद्धतीने ही चांदण्यांची रांगोळी 10 ते 10 थेंबांची आपण काढलेली आहे. ही रांगोळी आपल्याला असं वाटतं की खूप चांदण्या काढायला फार अवघड जातील, पण त्या जर माझ्या पद्धतीने जर तुम्ही ही रांगोळी काढली तर ती तुम्हाला अतिशय सोपी वाटेल. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? जर माझी ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर अतिशय सुंदर सुंदर अशा रांगोळ्या बघावयास मिळतील. थँक्यू.